दुसरी लढाई रस्त्यावरची आहे। इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या आमदार खासदारांना जर फक्त मराठ्यांची बाजू कळत असेल तर गावगाडीतल्या ओबीसींचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। या बेकायदा जीआरला विरोध करावा। त्यांनी असं म्हणाले नाराज आहेत म्हणजे जीआर हा पक्का आहे असं जरांगेंनी म्हटलंय। अरे जीआर आहे ना, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे। पक्का म्हणजे काय? आज रोजी उद्यापासून जो प्रभावित होणारा विद्यार्थी आहे, प्रभावित होणारा पंचायत राज मधला घटक आहे, ओबीसी बांधव आहेत, त्यांचं संपलंय ना आरक्षण। प्रश्न जरांगे आता काय म्हणाले की ज्यांच्याकडे नोंदी नाहीयेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गॅजेट आहे। गाव स्तरावर, तालुका स्तरावर समिती नेमण्यात आली। त्या जीआर मध्ये असं म्हटलेलं आहे ज्याच्याकडे नोंदी नाहीत पण गावामधील, कुळामधील, नात्यातील एका माणसाकडं जर असं सर्टिफिकेट असेल आणि त्याने ॲफिडेव्हिट दिलं तर त्या ॲफिडेव्हिटद्वारे त्याला ते सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यामुळे सगळे सोयरे आणि सरसकट या दोन्ही शब्दाचा अर्थ या जीआर मध्ये गव्हर्नमेंटनं सगळे सोयरे आणि सरसकट हा शब्द जरी बाजूला काढला असला तरी गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील हे शब्द केलेले आहेत। त्यामुळं सरसकट आणि सगळे सोयरे हा शब्द काढून गावातील, कुळातील आणि नातेगोत्यातील यामुळे हे आरक्षण संपलेलं आहे। आणि आता हर एक माणूस आजपर्यंत टेबला खालून सर्टिफिकेट काढायचा, बेकायदा काढायचा, या जीआर द्वारे आता हर एक माणसाला सर्टिफिकेट काढता येणार आहे। तरी देखील काय तुमचे नेते असतील किंवा अभ्यासक असतील ते का संभ्रम निर्माण करत आहेत, म्हणत आहेत की ओबीसीला कुठलाही धक्का लागलेला नाही? असं कोण म्हटलंय? त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे। आम्हाला जेवढा जीआर कळतो त्या जीआरचा अर्थ मराठीमधून आहे, मराठीमधून जीआर आहे। त्यामुळं एका ॲफिडेव्हिटद्वारे जर नात्यातल्या, गावातल्या आणि कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट देता येत असेल, नातं म्हणजे कोणतं नातं? लग्नानंतरचं नातं का आंतरजातीय विवाहानं निर्माण झालेलं नातं? हे कुठं सांगितलंय? त्यामुळं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। ते म्हणण्याचं कारण असं की रूलर असणारा, शासनकर्ता असणारा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत कुठेही टिकणार नाही आणि त्याचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे।